वारुंग-घुशी फाटा येथे शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी रस्ता रोको आंदोलन। अकोले तालुक्यातील वारुंग-घुशी फाटा येथे शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी शुक्रवार दिनांक 28 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजता रस्ता रोको आंदोलन करण्यात आले। शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हा आंदोलनात्मक कार्यक्रम आयोजित केला होता। शेतकऱ्यांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासनाने त्वरित पावले उचलावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे। धान, तांदूळ आणि बाजरीला हमीभाव वाढवणे, पीक विम्याचे त्वरित वितरण तसेच महाडीपीटी योजनेतील लाभधारकांना वेळेत अनुदान देणे यासारख्या प्रमुख मागण्या आंदोलनात मांडण्यात आल्या। समाजसेवक अनंत महादुघाणे, तुकाराम खाडे, बाजीराव सगभोर यांच्या नेतृत्वाखाली रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं असून या सर्व तालुक्याचे शेतकरी, आदिवासी विकास महामंडळाचे प्रतिनिधी, तहसीलदार, कृषी अधिकारी आणि पोलीस प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते। शेतकऱ्यांच्या मागण्यांवर त्वरित निर्णय घेतला जावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशाराही शेतकऱ्यांनी दिला। आंदोलनाच्या वेळी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि त्यांनी शासनाच्या धोरणाविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली आहे। प्रशासनाने या मागण्यांची दखल घेतली असून लवकरच योग्य तो निर्णय घेतला जाईल असे आश्वासन देखील देण्यात आले। यावेळी शेतकरी, ग्रामस्थ यांनी रस्ता रोको आंदोलनामध्ये सहभाग घेतला असून आंदोलनामुळे शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले गेले। पुढील काळात त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी सरकारकडून काय पावले उचलली जातात याकडे सर्वांचे लक्ष लागले। यावेळी भरत घाणे, शंकर महाराज घारे, जयराम इदे, तुकाराम खाडे, महादू बिन्नर, नरहरी इदे, अशोक भांगरे, मारुती बांडे तसेच भीमराव भैयासाहेब आंबेडकर यांनी देखील आंदोलनास पाठिंबा दर्शविलाय। आताच आपल्या अनंत घाणे साहेबांनी सांगितलं की शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव दिला पाहिजे, भाताला हमीभाव दिला पाहिजे, हिरड्याला हमीभाव दिला पाहिजे, शेतकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे, म्हणजे शेतकऱ्यांना स्वीकृती मिळाली पाहिजे। परंतु खऱ्या अर्थानं आजपर्यंत आपण बघतो की आजपर्यंत जी काही शासन असेल, प्रशासन असेल यांनी समाजासाठी जी सिस्टीम, समाज सुधारण्यासाठी जी काही सिस्टीम तयार केली त्या सिस्टीम मध्ये खऱ्या अर्थानं शेतकरी कुठेच ठेवला नाही, शेतकऱ्याचा कुठेच विचार केला नाही। आणि म्हणून या ठिकाणी खऱ्या अर्थानं आनंद घाणे साहेब असतील, भरत घाणे साहेब असतील, इदे बाबा असतील, सर्व सगभोर खाडे कुटुंब, तुकाराम खाडे सर असतील, या सर्व मंडळींना आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे। आणि म्हणून आजचं आंदोलन हे लक्षवेधी आंदोलन असेल, समाजाला जागृत करायचं आंदोलन असेल आणि प्रशासनाला खऱ्या अर्थानं वठणीवर आणण्याचं काम करण्याचं आंदोलन असेल। ही खऱ्या अर्थानं प्रशासनाने, शासनाने याची दखल घेतली पाहिजे आणि शेतकऱ्याच्या भाताला हमीभाव, शेतकऱ्याच्या हिरड्याला हमीभाव, शेतकऱ्याच्या सर्व पिकांना हमीभाव दिला पाहिजे। आणि जर हा हमीभाव दिला नाही तर उद्याच्या आंदोलनात, पुढच्या आंदोलनात शेतकरी अशा प्रकारचा निर्णय घेईल की गहू असेल, बाजरी असेल, ज्वारी असेल, भात असेल, कुठल्याही प्रकारचं पीक असेल हे मार्केटला जाणार नाही। बघू, त्यांनी आपलं 2 शब्दामध्ये आपल्या ज्या मागण्यांचे निवेदन त्यांच्याकडे दिलेलं आहे तेवढं मागण्यांचे निवेदन त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावे अशी मी त्या सर्वांच्या वतीने, आपल्या वतीने विनंती करतो। महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन करू। आज एका कार्यक्रमासाठी ह्या मार्गाने जात होतो, जात असताना मी बघितलं इथे आंदोलन सुरू आहे। शेतकरी आज रस्त्यावरती आहे, शेतीच्या मालाला। नमस्कार। आजच्या या आंदोलनाच्या निमित्ताने आमच्या आदिवासी विकास महामंडळाच्याकडे 2 मागण्या प्रामुख्याने या ठिकाणी करण्यात आलेल्या होत्या। त्यापैकी एक धान पिकास हमी भाव मिळावा ही एक मागणी होती। तर त्या अनुषंगानं मी या ठिकाणी सांगू इच्छितो की सदर योजना ही किमान आधारभूत किंमत खरेदी योजना ही केंद्र शासनाची योजना असून केंद्र शासन पातळीवर
त्या संबंधीचे दर हे निश्चित केले जातात आणि हे हमी दरच आहेत. गेल्या वर्षी या धान पिकास प्रोत्साहनपर राशी म्हणून शासनानं 2 हेक्टर मर्यादेपर्यंत प्रति हेक्टर 20,000 रुपये डिक्लेअर केलेले होते. याही वर्षी अपेक्षा आहे की राज्य शासनाकडून तसे प्रोत्साहनपर राशी, आपण त्याला बोनस म्हणतो, ते डिक्लेअर केला जाऊ शकता. त्याच्या संदर्भात मी गाणे साहेबांशी मी चर्चा केली होती. त्यांच्या हा मुद्दा मी लक्षात आणून दिला. त्या अनुषंगाने त्यांनी फेर मागणी नोंदवलेली आहे आणि त्या संदर्भात मी आमच्या मुख्य कार्यालय पातळीवर हा विषय कळवलेला आहे. त्यानंतर बाळ हिरडा खरेदी अनुषंगाने मी आपणास सांगू इच्छितो की साधारणतः आपण एकाधिकार खरेदी योजनेअंतर्गत 2011-12 पर्यंत खरेदी करत होतो. त्यानंतर एकाधिकारी खरेदी योजना ही या भागामध्ये बंद झाली. तदनंतर महामंडळानं ऐच्छिक पद्धतीनं आपल्या परिसरामध्ये हिरडा आणि इतर गौणोपज वस्तूंची खरेदी केली. काही कालावधीनंतर 2020 पर्यंत आपण खरेदी केली. त्यानंतर खरेदी काही कारणास्तव बंद झाली. त्यानंतर साधारण 2 ते 3 वर्ष खरेदी प्रक्रिया बंद होती. या भागातून पुनश्च एकदा मागणी झाल्याच्या नंतर आमच्या व्यवस्थापकीय संचालक आणि संचालक मंडळाने त्या ठिकाणी ठराव पास केला आणि त्यासाठी तरतूद केली. तदनंतर आपण मार्केटमध्ये साधारणतः गेल्या वर्षी 120 ते 130 रुपये रेट असताना आपण 170 रुपये रेटनं या ठिकाणी बाळ हिरडा खरेदी केलेला होता. आणि आपणास हे माहिती आहे की बाळ हिरड्याचे त्या ठिकाणी आपण निर्णय घेतला आणि गेल्या वर्षी 170 रुपये आपण हमी भाव या ठिकाणी बाळ हिरड्याला दिलेले. आपणासही सर्वांनाच माहीत आहे की साधारणतः एप्रिल एंड नंतर आपल्याकडे बाळ हिरडा उत्पादन मार्केटमध्ये विक्रीसाठी येतं. तत्पूर्वी आम्ही हिरडा खरेदीच्यासाठी सकारात्मक पाऊल उचलू आणि आपली मागणी ऑलरेडी आम्ही वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.